नमस्कार. हिंदू संस्कृती आणि भक्ती या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. या वर्षी वटपौर्णिमा साजरी करतेवेळी आपल्याला कोणती चूक टाळायची आहे किंवा कुठली खबरदारी आपण घेतली पाहिजे ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम या वर्षीचा पूजेचा शुभ मुहूर्त. शुभ मुहूर्त आहे शुभ काल सकाळी 8:55 ते 10:40 आणि अभिजात मुहूर्त आहे दुपारी 11:56 ते 12:52. सर्वप्रथम वटवृक्षामध्ये स्थानी कोणत्या देवतांचा वास असतो आपण ते पाहूया. वडाच्या झाडाचे धार्मिक महत्व. धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे मोठे महत्व सांगितले आहे. झाड त्रिमूर्तीचे म्हणजेच सालात विष्णूचे, मुळात ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिवाचे प्रतीक आहे. हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते म्हणून त्याला अक्षयवट असेही म्हणतात. सौभाग्यवतीचे वरदान मिळण्याबरोबरच आरोग्यासाठीही या वटवृक्षाची पूजा केली जाते. भगवान शिव ही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असत. वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. देवते समान मानले जाणारे वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे केंद्र मानले जाते. वटसावित्री पूजेसाठी मंदिरामध्ये असलेले वटवृक्ष पूजेसाठी सगळ्यात उत्तम मानले जाते. पण ते नसेल तर मोकळ्या जागी असलेल्या किंवा तुमच्या घराजवळ असलेल्या वटवृक्षाची पूजाही तुम्ही करू शकता. पण बघा, विचार करा, जर आपण फक्त छोटीशी फांदी तोडून किंवा विकत आणून घरी पूजा केली तर आपल्याला त्या तिन्ही देवतांचे आशीर्वाद मिळतील का? नाही. पण आजच्या आधुनिक जीवनात विशेषतः शहरी भागात ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांच्या आसपास जर वडाचे झाड नसेल तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी एक वडाचे छोटेसे रोपटे आणून तुम्ही ते कुंडीमध्ये लावू शकता आणि पूजा करू शकता. फक्त चित्र काढून किंवा फांदी तोडून पूजा केल्याने या पूजेचे पुण्यफळ मिळणार नाही. या उलट रोप लावल्याने तुम्ही दोन्ही गोष्टी साध्य करू शकता आणि नंतर पूजा झाल्यानंतर हे रोप तुम्ही सोसायटीच्या किंवा घराच्या आवारात लावू शकता. त्यामुळे वृक्ष संवर्धन पण होईल आणि पूजेचे सौभाग्यवती महिलांना संपूर्ण फळ पण मिळेल. अशा रीतीने आपण घरीच एक छोटेस रोपटे लावून पूजा करू शकता. पूजेची प्रत्येक हिंदू सणाची आणि पूजेची अचूक माहिती हवी असल्यास हिंदू संस्कृती आणि या भक्ती या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.